माया बोलाले चांगल्या सुधीन धंदा नाही कुले देऊन राहिले तुम्ही थांबून तुम्ही आता तुमच्या सायकल आता चांगल्या पंचीलाच कळतो ना दाखवा लागणार तुम्ही मला कंदीलचा इला काय असते तर म्हणा देऊन राहिले म्हणते धंदा नाही खोल देऊ राहिले म्हणते चांगल्यानं थांबा तुम्ही थांबा तुम्ही किती दिवस पंचर बनवता लोच्याला तुमच्या सायकलला पंचर करतो ना मी तुम्हाला गावातून आला कंदील बुजाले का हलक्याला घेऊन राहिले का तर मग तुम्हाला दाखवतो ना आता कंदील बुलता इला काय असते तर चांगले 2-3 पंचल तर खोलतो आता चांगला निदाल खी आणलाय मी ना पालचे तर खूपच खापत करून चाल 3-4 पंचल खोलतो आता महापोलाची पंगा घेता नाही आता माहीत पडते तुम्हाला महापोलाची पंगा घेणं काय तिथं किती दिवस पंचल बनवता आज अजून केलं आज अजून बनवून आणता तुम्ही नाही उद्या अजून कल तुम्ही तुम्हाला गावातून आला थांबा तुम्ही आता झुमलची किती आता त्या छिवल्याची कलाला जातो मजा करून आला का कंदील म्हणजे सांगतो तुम्हाला तर कंदील बुद्धा काय झाला आता एकाचा तर बंदोबस्त केला आता दुसऱ्याचा कलाला जातो झाला तुझ्या धुमल तुझं काम झालेलं आता छिवल्याचा कळतो आता महापोलाची पंगा नाही बोला थांबा तुम्ही येथे लेखाचे दोन्ही ताल पंचल कळतो ह्या दला जास्तच खोलून राहिला म्हणते जास्तच मंदा खोलून राहिला म्हणते गिले खोलून जा देऊन राहिला थांब लेखा ठेवल्या तू तो कथा काय लायते मंदा कळलं थकला कालतो ना आता तू किती दिवस बनवची पंचल चलो तुमची सायकल पंचल ना आता थांबा तुम्ही महापोलाची पंगा घेता नाही थांबा तुम्ही आता थांबा दाखवतो तुम्हाला आता कंदीलचा इला काय असते तर याच्या ताईला त्याला जास्त छदला कळतो एक त्याला जास्त मंदात कळते म्हणते ना नगोच्या छानपणा कळते थांब तो जास्तच देतो त्या ताईला छदला खोलून तुला चालते नवीन टाका लागला पाहिजे ताले नवीन टाका लागला पाहिजे तू पण नवीन टाकला पाहिजे मग माहित पडते तुले चांगला 1000 लाख रुपयाचा गथू देत लावून थांब तुला का ठेवले एकटा झाला आता पंचला अजून 4-5 देतो चांगले खिये खुपतून डायरेक्ट लेगा नवीन टाका लागला पाहिजे तायल तो मग माहित पडते काय असते तर आता दुसरा देतो मागता पंचल करून जिमलचा तर एकच गेला म्हणा फक्त मागता याच्या काय दोन्ही देतो ताल पंचल करून थांबले का ठेवल्या तू तुला काय मजा बनवल्या कंदील बुदा म्हणजे दाखव तुम्हाला आता महापोलाची पंगा घेता नाही थांबा ना तुम्हाला मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि पुढचा भाग बनवू का ते पण सांगा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सांगा नक्की नाही आपल्या चॅनल नव्हे चॅनल आता सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा काय म्हटलं हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद हा म्हटलं पाहण्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा नक्की नाही तर बघ तुम्ही पाहता आणि कमेंट नाही लाईक नाही काहीच नाही कला म्हटलं इथपर्यंत व्हिडिओ पाहायला लागतं त्याला मान ठेवा मायाला हा आपला मग व्हिडिओ आला असेल तर खोलून द्या एक कमेंट चला भेटून पुढच्या व्हिडिओ मध्ये लांबला जातं मग बाबा तिकडं मग लग्नात जा लागते पहिले म्हटलं गाव घेऊ घुमून घेतो मग तिकडं लग्नात जातो नाही आता मग लवकर सगळं काय हो जाय मग बाबू मस्त आरामशील जाय काही टेन्शन घेऊ नका त्या मधात काही कोणी येत नाही आता छिवल्याचा झुमल्याचा दिला का मेल लावून दिला काय सायकला पंचर करून मंदा जिवून राहिले ना ते त्याला काय चांगला सायकला पंचर करून डायरेक्ट त्याला नवीन तावायला नवीन तुपत टाका लागते आणि आता पंचरचं दुकान खुलते 11 वाजता आता सायकलला सुद्धा कवा आणता आहे कवा म्हणून म्हटलं तू आता मस्त आरामशील थकाय काय गाव घे घुमून दे आणि मग तिकडं लग्नात जातो लग्न आहे लग्नात ते वाचवले लग्न आहे लग्नात जातो मग तिकडं हा काय म्हटलं हो जातो माझी लग्नात म्हणून तुम्ही थकाव काय चाललं मी म्हटलं पहिलं गावात घुमून जा मग लग्नात जा पण तुम्ही एक काम केलं बघ त्याच्या सायकला पंचल करून आता ते पंचल बनवतील कवा आणि येतील कवा म्हणजे बाला पाहते तेल तरी पण बालाजी बनवतो मग आपण कुलब्या खुपून जाते नाही मग ते पाहिजे पहिली त्याला दमलं बाबा असंच कळत मस्त कलाच लागा ना बाबू ती आता ती आले फुलं कळते ना ते उचल का म्हणते नाही घ्या ना आता लोकचे त्याचे पंचल होणार जातात तायल लोकच्या 5 तू बघता तू फक्त चांगला धंदा कर मी इथे बरोबर थांबतो गायले याचे लोकच्या आता ताल पंचल करतो कधी ब्लेक तोडून ठेवतो कधी काही तोडून ठेवतो तू फक्त पाहा आता तू चांगला धंदा कर फक्त म्हणजे बाबा पायदा पण बाबा फालतू म्हटलं तू कोणाला गिद्दा नको आणि फालतू घालाल गोते हा त्याला येतं मग जातो मी हो जाय बाबू तू काय टेन्शन घेऊ नको मी ना तू काय टेन्शन घेऊन आला पाहून म्हटलं काही होईन तर मी एकटा पाहून हो जाय तू धंदा कर मस्त अरे दोन्ही टायर पंचर झाले ते बाबाच्या सायकलचे बाबाजी काऊन रे भुजण्या काय झालं काय बोमलून राहिला मला माहिती तू कुलबीसाठी बोमलून राहिला पण मी तुला कुलबी देत नाही आता सांगून राहिलो पहिले मला धंदे नव्हते नंतर काय कुलब्या खात बसतो धंद्याला जायच्या वेळेस अजिबात नाट लावायची नाही कुलबी दे करायचं नाही तुला आता सांगून राहिलो नाही तर म्हटलं झोडपल्याशिवाय भेळ सोडणार नाही मी रोज पाहिलं रोज सांगा लागते का लहान आहे का बी तू हा तुला काय म्हटलं मी ना मला धंदा येऊ देत जा मग तुला लागेल तेवढ्या कुलब्या खात जाय तू लगायचं पहिलेच मग तिला नाट लावून देते मग तिकडे धंदा नाही म्हटलं कुलबी देत नाही तुला चांगला सांगून राहिलो मी आता मी काय कुलबी मागून राहिलो का बाबा सगळे गरम होऊन राहिले मायावर जा बैल दवा मी दिसतो का तुम्हाला महाराज गरम होते जा बैल दवा ते सायकलचे टायर पंचर दिसले मला म्हणून तुम्हाला आवाज दिला मी ना मला म्हणून राहिले कुलबी देत नाही मागितली पण तुम्हाला कुलबी अरे बापा रे मायाबी दोन्ही टायर पंचर झाले लगाचे दोन्ही कसे का झाले म्हणा एखादा ठीक आहे मायाबी दोन्ही टायर कसे का पंचर झाले कालपर्यंत ठीक होती काल सायकल घेऊन आलो सगळं आलं धंदेऊन आलं सगळं बरोबर आता कसे का पंचर झाले काय म्हटलं कायचे घ्या पा आता कायच्यासाठी आवाज देऊन राहिला तर कायच्यासाठी नाही तुम्हाला कुलबीत दिसते जा बोलता मार गरम होत राहायचं आपण चांगल्यासाठी आवाज द्या पण तुम्ही मार गरम होता आता मला काय माहित रे बाबा असा कार्यक्रम झालाय म्हणून मला वाटलं तू कुलबीसाठी आवाज देऊन राहिला मला कुलबीच मागून राहिला म्हटलं दोन्ही टायर पंचर करून ठेवले कोण ठेवले तर काय ऑटोमॅटिक झाले का काय झाले पण कालपर्यंत बरोबर होते ना काय भुजना म्हटलं आता झाले हे का पहिलेच होते आता काय झाले ते पहिलेच होते वाटते माझ्यासमोर नाही झाले बा पहिलेच होते असं काय म्हणजे पंचर झाली म्हणा की हा उतरली म्हणा मग चला दाखवून पाहा लागेल दुकानात
मग तू दुकानी लेखाचं लवकर उघडत नाही सकाळ वगैरे तू 11-12 वाजता दुकान उघडते लेखाचा हे धंद्यावर जाता आज लग्न आहे ते बाजूच्या गावामध्ये तिकडे आता चांगला धंदा करतो म्हटलं तर काय जर मायबीला सायकलनं धोका देऊन त्याला सायकल पंक्चर होऊन गेली कुठं मायबीन चला आता लवकर पंक्चर दुकानात घेऊन जा पंक्चर झाली की काय झाली का हवा का उतरली तर लवकर मारून या बाबा मायबीन धंद्यावर जा लागते ज्या माझी खटखट या सायकल आताच पंचर व्हायला पाहिजे होती का मामी धंद्याचा टाइम झाला आणि सायकल पंचर झाली आज लग्न आहे लग्न झाला ते कुलबी निघाले चांगला धंदा होते बरं तर काय तर सायकल धोका दिला चला तर लवकर घेऊन जा बा दुरुस्त करायला काय पंचर झाला काय झालं लवकर बनवून या शिवलाल भाऊ कुठे चालले म्हणा सकाळी सकाळी हा शिवलाल भाऊ कुठे चालले हा कुठे चालले म्हटलं अरे झुमर आहे का सायकल पंचर झाली ना राजा आली तर सायकल वाल्याच्या घरी गेलं तर त्याची दुकानात उघडायची आहे त्याला म्हटलं बाबा पहिले माझ्या सायकलचं पंचर बनवून दे मला तिकडे धंदा जा लागते म्हटलं तर येतो म्हणे बा आज काय करतो माझ्या नवीन टायमावर सायकल पंचर झाली तू चाललाय का धंद्यावर असं काय का चालला बाबा मी काय धंदा चाललो बा शिवलाल भाऊ माहिती झालं ना नाही तर काय माझी सायकल पंचर झाली माझी खडखड म्हणजे आपल्या दोघांची सायकल एखाद्या पंचर झाल्या म्हणा का हो ना राजा तुही सायकल पंचर झाली माही झाली आज चांगलं लग्न आहे आपला धंद्याचा दिवस आहे काय आपल्या दोघांच्या सायकलला धोका देऊन दिला धोका दिला का कोण केलं होय काही समजून राहिलं मला एखादं आपल्या दोघांच्या सायकलला पंचर माझे दोन्ही टायर पंचर झाले राजा दोन्ही पंचर हो का तुमचे दोन्ही झाले का माझ्या एकच झाला बा फक्त मागचा माझ्या एकच आहे पुढचा बरोबर आहे मागचा झाला फक्त बरं चाल बा जाऊ दे नंतर उद्या पंचर कसा झाला काय झालं नंतर त्याचा पता चालू पहिले चाल पंचर बनवून टाकू धंद्यात आता चालू मी त्या पंचरवाल्याच्या घरून तू आता दुकान उघडतो म्हणे लवकर आपल्याला करून देतो म्हणे चाल हो चला चला शिवलाल भाऊ चला अरे पहिले माही सायकल दुरुस्त करा ना बाबा मी तुम्हाला एवढा अंगणीने आवाज द्यायला आलो तुम्ही ते बोल त्याची सायकल दुरुस्त करून राहिले म्हटलं दोन्ही टायर पंचर आहे सायकलचे पहिले माली पाहा ना बाबा आम्हाला तिकडे धंद्यावर जात आहे ना अरे हो ना शिवलाल भाऊ तुमचं सगळं बरोबर आहे तुम्ही आवाज द्यायला आले म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण नाही सायकल कालपासून सुटायला आली आहे माझ्यावर कालपासून आली आहे टीला पहिले सुटून द्यायला लागणार मला तो येणार ते सगळ्याचा टाइम झाला मी तो येणार ना म्हणून मुलाला पहिली सुटवतो मग तुमची पण ऐकत जा ना बाबा माझ्या अर्जंट आहे ना एक तर माहिती नाही तर झुमरचे आमच्या दोघांचे अर्जंट आहे मग नाही का हे तिकडे लग्न मध्ये जात आम्हाला कुलपे गाले मग एवढ्या साऱ्या कुलप्या बनवून ठेवल्या कुठे का आम्ही लग्न म्हणून काय बघा बनवल्या घ्या म्हटलं आमची त्यांना करून पहिले ते नंतर करत बघा त्याची वाली तो यंत्र आणि पहिले म्हटलं आमचं त्यांना करून तुम्हाला आवाज द्यायला आलो राजू मी तुम्ही ते बोलते त्याचीच करून राहिले आज पहिले माहिती द्या म्हटलं माहिती द्या जायचं पहिले झुमरची द्या बरं बाबा तुम्ही काय ऐकत नाही मग नाही बरोबर तुमची देतो बाबा पहिले सुटून तुमचे पंचर बनवून देतो मी म्हटलं हे गिरायक घ्या कालचे गिरायक भेटे सगळ्या देतो म्हणे म्हटलं याची पहिले द्या बा करून तुम्ही काय ऐकून राहिले बरोबर तुमचे देतो पहिले नाही नाही भाऊ त्याची राहू द्या पहिले माहिती द्या माझ्या काय एकच पंचर आहे एक पंचर बनवून द्या मला जाऊ द्या अरे झुमऱ्या थांबलो तू पहिले माहिती करू दे मी थांबतो ना मग तुझ्या पंचर होईपर्यंत मी थांबतो म्हटलं माझी सायकल झाली मग तुझ्याला नंबर आहे मग त्याला होईपर्यंत मी थांबतो जात नाही मी दोघे जण सोबत अजून काही बरोबर ठीक आहे मग ठीक आहे द्या मग द्या पहिले करून द्या द्या पण राजा मला समजून नाही राहिलं एखादं मन आपल्या दोघांच्या सायकलला पंचर झाल्या कशा कालपर्यंत तुझी चांगली होतं माही चांगली होती मग सगळ्या सुधी म्हणजे दोघांचे कशा झाले एखादं मन हे नाही समजून राहिलं बोले कोणी केल्या का काय केलं काय समजून नाही राहिलं मला कसं काय गेम आहे काय नाही तर एखादं मन दोघांच्या सायकलला कसं काय पंचर होऊ शकते काय तर बाबा मला असं वाटून राहिलं शिवलाल भाऊ काही ना काही गेम आहे याच्यामध्ये पण अशा कशा दोघांची सायकल एखादा मला पंचर होणार आहे कालपर्यंत चांगल्या आणि संध्याकाळपर्यंत चांगल्या होत्या काल धंद्यावर आला आपण सगळं बरोबर आज सकाळी पाहिलं दोघांची सायकल पंचर म्हटलं असं कसं अरे चार पंचर नाही चार पंचर बाबा काय चालली सायकल 4 पंचर बाबा इथं कमाला झाली मग आपण काल सायकल काही कुठं काट्या गुड्यात नेली कुठं नेली संध्याकाळपर्यंत बरोबर होती म्हटलं एखादा बारीक पंचर असं म्हटलं हवा गेली त्याच्यातली 4 पंचर निघाली म्हणते बरं द्या बाबा बनून 4 निघाले द्या बनून काय करता आता उपाय नाही आहे बनवास लागेल द्या म्हटलं बनून 4 झाले ना द्या 4 द्या बनून आणि मागच्या चक्करी पाहून घेता किती आहे तर शिवल्या ते बनत नाही ना 4 पंचर एका दगडांचे मग नाही काय नवीनच टाकला लागते टूप नवीन टाकला लागते टायर नाही टाकला का टूप नवीन टाकला लागतो अरे बाबा नवीन टूप मागच्या हप्त्यात सायकल सुधरवली ना धंदा लावला झालीच किती हप्ता झाला फक्त आणि त्यावर नवीन टायर नवीन टूप टाकला ना झाला तर नवीन अजून टाका लागते म्हणते कमाला झाली बाबा 4 पंचर कुठंच निघाले आणि काय निघाले काय समजून राहिलं आता समोरच्या 4 निघाले मागच्या किती निघते काय माहित कसं करायचं मग टाका नवीन टूप नवीन टूप टाका म्हटलं मग मग कसं करायचं सांग तू बा हो टाकता का नाही त्यानं मग नवीन टाकून काय करता उपाय नाही तर द्या लेखा नवीन टाकून द्या पण हप्ता झाला नाही 2 वेळा टूप टाका लागले द्या म्हटलं द्या टाकून जाऊ दे तिकडं बरोबर ठीक आहे चला मागच्या टायर मध्ये पाहिजे किती पंचर आहे माझ्या कमाला झाली राहायचे झुमऱ्या पाय बरं 4 पंचर निघाली म्हणते कुठं काट्या कुठं सायकल नेली काही नाही नेली संध्याकाळची चांगली होती काही पंचर झाली कशी ते नाही समजून राहिलं मला डायरेक्ट टूपच टाका लागते म्हणते बनवून आपण एकाच जागर कसे काय म्हणजे सदर बोलले काय झालं काही समजून नाही राहिलं अरे बापरे मागचा पूर्ण टायर गेला बा टायर गेला टुपी गेला शिवलाल अरे म्हटलं मागचा टायर पूर्णच गेला रे टायर गेला टुपी गेला याच्यात दोन्ही नवीन टाका लागते कुठल्या तिकडून सायकल अशी समोर 4 पंचर मागच्या पूर्णच गेलं पूर्ण टाका लागते टायर टूप दोन्ही नवीन मागच्या दोन्ही टाका लागते टायर टूप मायाबीन एवढा मोठा पंचर कसा झाला का आता मला काय माहित बाबा तू सायकल चालवतो कुठं नाही काय नाही तुला माहित तुला समजत नाही का बरोबर चालू सायकल काट्या कुठं नेली नाही पाहिजे इथं कमी पंचर आहे का टायर गेला टुपी गेला मग नाही एका जागा शट आहे मग बरं टायर आपण करून टाकू ना गेटर टाकून गेटर पण म्हटलं याच्यासाठी टूप टाका लागतो नवीन टूप टाकून याच्यासाठी त्याच्यासाठी 2 टूप टाका लागते बरं बाबा द्या टाकून काय करता आता मायाबीन उपायच नाही एका मला झाली का 2 नवीन टूप टाकून लागून राहिले पंचर कशी काय झाली एवढी बरं ते टायर देते मी ते करून ते गेटर टाकते म्हणजे तेवढे तरी पैसे वाचत बरं दे बा दे म्हटलं टाकून जाऊ तिकडं कसं रे बा झुमर कोणती दलिंदरी लागली म्हणा मायाबीन मागं दोन्ही टायरातले टूप नवीन टाका लागू लागले कालपर्यंत सगळं बरोबर होतं मायाबीन संध्याकाळीच काय बघलं काय नाही दोन्ही टायर पंचर झाले काही समजून नाही राहिलं आम्ही कोणती दलंदरी लागली मागं काय लागली कसं झालं आता तुझ्या टायरमध्ये किती पंचर निघते काय माहित बाबा माझ्या झालं दोन्ही टूप टाका लागले
फालतू गच्चू आहे नाही हा. आपल्याला लग्नात जात होतं तरी लग्नात राहायला जायचं. हा ती चांगला धंदा होता बरं आपला तर धंदाच पाहायला असेल लेखाचा. सकाळीच पाहायला असेल मग नाही तर काय. हो तो राहिला सर का लेखाचा तो तर पहिले गेला असेल मग नाही तर तसं आपल्या पहिले लेखाचा. आपल्या सायकल काय पंचर झालं काय काय समजून राहिला. बरं टाकून द्या तुम्ही टाकून द्या 2 टुबा माझ्यामध्ये किती पंचर निघते काय निघते काय माहिती आता. भाऊ पहिले म्हटलं माझ्यात पहा बरं हा माझ्यात फोन काय किती पंचर निघते. याच्या टायर मध्ये एकच पंचर आहे. टुपणे टाकला लागत आणि टायर नाही टाकला झाले याच्या कमडी बमून जाते. जमलं मग शिवला मला मला टाका लागत मग डुबता माझं मला वाकमध्ये मला 20 रुपयामध्ये गेम जाते पूर्ण. बरं पण मी तर राजा बराच पिडलो रे. आम्ही कोणा दुश्मनी काढली का काय काढली काय समजून नाही राहिलं. एवढाले पंचर कशाच काय होऊ शकतं काय होऊ शकतं काय समजून नाही राहिलं पहिले. परत बाबा आता एकदा झालं तर करून घेतो. कोण काय होतं माहितच पडत म्हणा. चौट्यान तुला होतच असते ते मग नाही होतच असते ते माहित नसते पडत. मग नाही डोट्या झाली आता पुढच्या म्हटलं जा सायकल बरोबर चालवत जा काट्याकडून न्यायची नाही अजिबात. अरे तशी मी काट्याकुट्यातून नेलीच नाही. मी बरोबर पद्धतशीर राजो घरी आलो घरी येपर्यंत पंचर नाही झाली सायकल. हा घरी रात्रभरात पंचर झालीच कधी ते नाही समजून राहिलं. 4 पंचर निघाले 4 काय दोन टुबाच टाका लागू लागले. आता तुम्ही विचार करा ना कुठे नेली नाही काही नाही. नेली म्हणजे मी गेलो म्हणा कुलब्या धंद्यावर गेलो मी पण त्याची कुठे म्हणजे सायकल मी ना अशी काट्याकुट्यात नेली नाही बरोबर व्यवस्थित आणली मी ना. रस्त्यावर असं काटे गेले असं दौड्यान तिकडे झाली टाकून घ्या बिल ना त्या पुलच्या बरोबर पाठ द्या हो द्या आता. आता आलेल्या का ते पातल्या पाहिली लग्न झालं सगळे झालं मग कुलप्या खपल्याने आता आले जाऊ द्या म्हणा मला काय लागते मग कुलप्या खपल्या त्याला तर मी जातो घरी. आता इकाले का तुम्ही कुलप्या माहिती पंगा घेतात त्यानं कधी दिले सायकल मा बाबानं पंचर करून ते बनवालेच बाला वाजून गेले त्याला त्या म्हणा दाबून अजून घेऊन रे. आता इथं तर काहीच नाही राहिलं रे. सगळं रपातपाई झालं. आम्ही भंताचं चांगल्या कुलपी इकडे वाटते का ना. आता काय करतो आपण कसं म्हटलं आता चला आता घराकडे काय करतो मग इथं आता थांबण्यात काही फायदा नाही. आता गावातच घुम आपण जे होईन ते पैसे हा चला आता गावाचं काय करतो मग. हो ना महावीर आणि सायकलला धोका दिला ना आपल्याला चांगलं लग्न होतं बरं चांगला धंदा झाला असता आपला. काय झालं महावीर सायकलला धोका देऊन दिला आपल्याला. नाही धोका दिला नाही झुमर या काहीतरी म्हणजे कोणाच्या ह्या कुचिन काढ्यावर मी सांगतो ना कुचिन काढ्यावर कोणाच्या नाही कोणाच्या असा कशा दोघांच्या सायकल एखादा मग धोका दे आणि ती पंचर होईल रात्रीपर्यंत बरोबर होते आणि सकाळी कशा का पंचर होईल. सगळं रात्रीचा कोणाचा नाही कोणाचा कारनामा होया लावू ना पत्ता लावू आपण आपल्या पोटावर लाच देऊन राहिले ना आपण देऊ ना थांब ना म्हणा कोण काय लावू पत्ता दाखवू दिले गाले काय असते मग आपलं तर. काय म्हटलं नव्हतं मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा मग आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा. हा काय म्हटलं याच्या आणि भाग नसेल पाहिला तुम्ही तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार ते फोन घ्या ते पाहायचा नंतर ह्या पाहायचा. आता ह्या व्हिडिओ आल्याचं हे फोन घ्या ते फोन घ्या. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये राम राम.